श्रुत्वा कीर्ति श्रवण सुभगा मूल सत्यंतरात्मा स्तोत्रं नाथं श्रुतिपथ परम ब्रह्म माया पतित्वा किं कुर्वेहं मुखलितमुखं सर्वशास्त्राणभिज्ञा स्वैरं क्रीडा वीरण गुरु क्षीणपक्षे वगंतु। नवरात्रोत्सव स्मरण विधी 16। स्मरण हा परमेश्वराचा आठवणीचा चिंतनाचा आणि जवळ जाण्याचा विषय आहे। स्मरण हे मनुष्याने या जीवजातीने स्मरणामध्ये कसं असायला पाहिजे हे परमेश्वराने आपल्या स्मरणविधी सरळ्यामध्ये सांगितलेलं आहे। स्मरण करत असताना एकाग्र चित्ताने आपली दृष्टी त्या परमेश्वराकडे लावणं आणि परमेश्वराचं चिंतन ध्यान करणं, परमेश्वराला आठवणं। मग आठवण्याचे अनेक प्रकार आहेत, चिंतनाचे अनेक प्रकार आहेत। ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून, या धर्म संस्काराच्या माध्यमातून, या धर्म निरूपणाच्या माध्यमातून समजून घेऊया। स्मरण करत असताना प्रथमतः आपण चतुर्विध स्मरण सांगितलेलं आहे। हे आपलं कर्तव्यच आहे आणि हे करत करत आपण त्या ईश्वराच्या अधिक जवळ जाऊ। प्रथमतः 1, 2, 3 असं जे काही पायऱ्या असतात, त्या प्रथम पायरीवर परमेश्वराची कमी माहिती, त्याच्यानंतर दुसऱ्या पायरीवर अधिक माहिती, त्याच्यानंतर तिसऱ्या पायरीवर परमेश्वराची विशेष माहिती, विशेष परमेश्वराच्या जवळ जाऊन त्याचा मनोधर्म आपण प्राप्त करू शकतो। म्हणून हा स्मरणविधी अत्यंत श्रेष्ठ आणि अत्यंत सुलभ आणि सोपा आणि सर्वांना जमणारा। त्याच्यात म्हणजे लहान थोर, चांगला सामान्य सगळे सामील होऊ शकतात स्मरणामध्ये। म्हणजे हा स्मरणविधी 16 म्हणजे काही धनद्रव्य लागत नाही, पैसा लागत नाही किंवा प्रतिष्ठा लागत नाही। इनडायरेक्टली आपण परमेश्वराशी संबंध जोडला जातो स्मरणाने। म्हणून स्मरणासारखा विधी दुसरा असा कोणताच नाही। स्मरणाचं महत्व समजून सांगत असताना परमेश्वर त्याच्या जवळ येतात आणि जवळ येऊन परमेश्वर त्याचा स्वीकार करतात। हा माझं नामस्मरण करतो, हा माझं चिंतन करतो, हा माझं ध्यान करतो। म्हणून परमेश्वराला अत्यंत आवडी आपली उत्पन्न होती। तर आपल्यालाही परमेश्वराची आवडी उत्पन्न झाली पाहिजे, आपल्यालाही परमेश्वराची श्रद्धा उत्पन्न झाली पाहिजे। त्या दयागण परमेश्वराने जीवाकारणे हा सगळा सृष्टीचा प्रपंच या ठिकाणी आपल्या समोर केलेला आहे आणि या सृष्टीमध्ये आपल्याला जन्माला घातलेला आहे। नवे नवे जन्माला घालून आपल्याला ज्ञान दिलेलं आहे आणि ज्ञान देऊन सांगितलं की अरे बाबा, मी ईश्वर आहे, तू जीव आहे, ही जाणीव परमेश्वराने करून दिली। आणि एकविधा भक्ती सांगितली। प्रथमतः हे अत्यंत काटेकोरपणे आपण नामधारक, वासनिक, भक्त मंडळी, सर्व उपदेशी मंडळी या धर्माला जे अभिप्रेत, या धर्माला जे अंगीकारलेले आहेत, या धर्माचा महानुभाव पंथाचा ज्याने स्वीकार केलेला आहे, एकनिष्ठ परमेश्वर भक्तीचा त्यांनी स्वीकार केलेला आहे, त्याचं हे आद्य कर्तव्य आहे। आणि संत महात्मे सांगतात, ज्ञानी सांगतात, ते परमेश्वराने जो विधी सांगितला तेच ते ज्ञानिया, तेच ते संत महात्मे त्या शास्त्रातीलच हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवतात। म्हणून परमेश्वराचा स्मरणविधी हा अत्यंत श्रेष्ठ आणि सर्वाला होणारा विधी आहे। तर ते स्मरण, ते चिंतन कसं असायला पाहिजे, म्हणजे ते परमेश्वर त्याचा स्वीकार करतील। कारण आपण आपल्या मतीने स्मरण करतो, आपल्या मतीने चिंतन करतो, पण ते चिंतन परमेश्वराच्या विधीमध्ये बसतंय की नाही
ही सुद्धा शहानिशा आपण केली पाहिजे. परमेश्वराला आपलं स्मरण आवडते की नाही, परमेश्वराला आपलं चिंतन आवडते की नाही, याची सुद्धा आपण काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण आपण आपले कर्मराटीमध्ये, प्रपंचामध्ये, संसारामध्ये काही संसारातून वस्तू पदार्थ निवडत असताना त्याचं आपण शहानिशा करतो. योग्य वस्तू असावी, चांगली असावी आणि चांगल्या वस्तूंचा उपयोग आपण घ्यावा. आपण स्वतःच्या जीवासाठी आणि या भरण पोषणासाठी, संसार वृद्धीसाठी ज्या गोष्टी आपण पाहतो, मग तसा आत्मशुद्धीसाठी आणि परमेश्वर जवळ येण्यासाठी म्हणून ह्याही गोष्टी आपण अत्यंत काटेकोरपणे पाळायला पाहिजे. कालचा आपण विषय घेतला होता की नाम, लीळा, मूर्ती आणि चेष्टा हे चतुर्विध स्मरण, म्हणजे 4 प्रकारचं स्मरण आपण सांगितलं. 4 प्रकारचं स्मरण म्हणजे नामस्मरण तर आपण करतो, पण त्या करत लीळा स्मरण सुद्धा झालं पाहिजे आणि मूर्ती सुद्धा आठवली पाहिजे. परमेश्वराची जी मूर्त आहे, जे ज्ञानाने वर्णन केलेलं आहे, जे पूर्वजाने वर्णन केलेलं आहे, जे अवयवाचं वर्णन आपल्या ब्रह्मविद्या शास्त्रामध्ये श्रीकृष्ण मूर्तीचं वर्णन आलेलं आहे, चक्रधर प्रभूच्या मूर्तीचं वर्णन आलेलं आहे, दत्तात्रेय प्रभूच्या मूर्तीचं वर्णन आलेलं आहे, तसंच गोविंद प्रभूच्या जी मूर्त होती, अवतार होता, त्यांचं वर्णन आलेलं आहे, चक्रपाणी अवताराचं वर्णन आलेलं आहे. हे नामस्मरण करत करत ते सुद्धा वर्णन करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि हे आपल्याला परमेश्वराच्या जवळ पोहोचवणार आहे. तसेच लीळा म्हणजे पुण्यस्थानावर देवाने काय लीळा केली, ही लीळा ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आणि ती लीळा आपण त्या परमेश्वराच्या माझा स्वामी साधनदाता, साधन विणारा, साधन देणारा आणि साधन देऊन साध्याकडे नेणारा, म्हणजे परमेश्वर आपली एवढी काळजी घेतात, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू काळजी घेतात की म्हणजे जीवोद्धरणाचं वेशन स्वीकार करून स्मरणविधी सोहळा आम्हाला सांगितला. मग हे लीळेमधून त्याचं आपण चिंतन करायचं. त्या ठिकाणी देव आले होते, या स्थानावर देवाने खेळ क्रीडा केली, अमुक अमुक भक्तासंग देव खेळ क्रीडा करत होते. त्यावेळेस तो देखावा, ते वातावरण आणि ते विलोभनीय दृश्य कसं असत हे स्मरण करताना आठवायचं. आम्ही अभागी आहोत, आम्ही किडळ संस्काराचे आहोत, कृपण अधिकाराचे आहोत, म्हणून त्या पूर्व काळामध्ये, पवित्र काळामध्ये आणि देवाच्या सन्निधानामध्ये आम्ही जन्माला आलो नाही. म्हणून अशा आधम युगामध्ये ज्या परमेश्वराचं सन्निधान आम्हाला लाभलं नाही, त्याच्या असन्निधानी आम्ही जन्माला आलो. हे अशा प्रकारची अप्राप्ती भावायची. अप्राप्ती म्हणजे क्षिती भावायची आणि दुःख करायचं. त्याच दुःखाचा परमेश्वर स्वीकार करतात. हे दुःख परमेश्वराला जवळ करण्यासाठी अधिक उपयोगी पडते. म्हणून वासनिक बंधूंनी संसारामध्ये आहार विहार करत असताना संसाराचं सुख मानू नये. हा दुःखरूपी संसार आहे, दुःखाचं मूळ आहे, दुःखाला कारण आहे. परमेश्वराचं नामचिंतन स्मरण संसारामध्ये राहून आपण ते करायला पाहिजे. कारण नामस्मरणाशिवाय जीवाला तरुण उपाय नाही. नामस्मरण हे म्हणजे परमेश्वराचं एक श्रेष्ठ प्रकारचं साधन आहे. म्हणून वासनिकाने, नामधारकाने, संसारिक बंधूंनी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. आपल्या हातून चांगलं चिंतन परमेश्वराचं झालं पाहिजे, ईश्वर प्रसन्न झाले पाहिजे आणि ईश्वर प्रसन्न होऊन परमेश्वराने कृपा प्रसाद त्या परमेश्वराचा आपल्याला झाला पाहिजे. असं आपण या चिंतनाच्या माध्यमातून, स्मरण सरोवराच्या माध्यमातून हे विशेषत्वाने आपल्या अंगी
हे गुण आले पाहिजे. हे प्रत्येकाने याची दखल घेऊन परमेश्वर नामस्मरण या नवरात्रामध्ये 9 दिवसामध्ये करावं. कारण आजूबाजूचं वातावरण सगळं म्हणजे मिश्र भक्तीचं वातावरण आणि तामस भक्ती आपल्या जवळपास, तर त्यापासून आपल्याला काही परिणाम होऊ नये म्हणून आपण त्या परमेश्वराला प्रसन्न करायचं. नामस्मरणाद्वारे परमेश्वराला प्रसन्न करून आपण त्या परमेश्वराचं चिंतन करायचं. म्हणजे इतर आजूबाजूचा त्रास आपल्याला काही होणार नाही. आणि हे करत असताना अत्यंत श्रद्धेने, आवडीने, प्रीतीने, अंतःकरणातून हे माझ्या स्वामीचं कर्तव्य आहे, माझ्यासाठी हा विधी लिहिलेला आहे स्मरणाचा देवाने, माझंच हे कर्तव्य आहे माझं म्हणून ह्या सगळ्या क्रिया आपण करायच्या आहेत. आणि त्या क्रिया करत असताना परमेश्वराला समोर ठेवायचं आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू एकांकामध्ये परिभ्रमण करत असताना ज्या ज्या लीळा आपल्या समोर आलेल्या आहेत ते आपण आठवण करून त्या लीळेचं चिंतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे आपली वाचा शुद्धी होण्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून हे आपल्याकडून चांगलं कर्तव्य व्हावं. कारण संसार करत असताना संसार हा नाशिवंत आहे, पण संसार करत असताना तर जर तुम्ही परमार्थ केला, नामस्मरण केलं, देवाची आवडी धरली, तर तुमचा संसारिक काळ सुद्धा आनंदात जाईल, सौख्यात जाईल, समाधानीमध्ये जाईल. म्हणून या नवरात्राच्या दिवसामध्ये हे स्मरण आपण अत्यंत आवडीने करायला पाहिजे. पाचा देवाने सांगितलं, पाचा गुणा नामे त्रिकाळ स्मरीजे, पाचवा तो निरंतर स्मरीजे. आता स्मरण करत असताना 5 अवताराचं स्मरण करावं का एकाच अवताराचं करावं, हा विधी सांगत असताना सकाळी आपण स्मरणाला बसलो तर 5 नामाच्या 5 गाठ्या करायच्या. आणि पुन्हा नंतर आपल्याला स्मरण करायचंय तर मग 5व्या नामाने स्मरण करायचं. कारण आपला उद्धारक, साधनदाता, हे शास्त्र निरूपण करता, हे तत्वज्ञान सांगता तो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आहे. म्हणून 5वा तो निरंतर स्मरीजे, म्हणजे 5व्या अवताराचं म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूचं स्मरण तुम्ही निरंतर करा. मग अशा प्रकारे हा विधी स्मरणाचा आपण समजून घेतला पाहिजे. आणि त्या समजून घेऊन जेवढं होईल तेवढं नवरात्रामध्ये जास्तीत जास्त आपल्याकडून स्मरण झालं पाहिजे. 100 गाठी जर तुम्ही स्मरण केलं तर 10 दिवसामध्ये 1 लक्ष स्मरण होते. दररोज जर 100 गाठी म्हणजे 1 मणी पडला, म्हणजे 100 गाठ्या झाल्या तर 1 मणी टाकायचा. असे 10 दिवसात 10 मणी पडतात. 10 मणी पडले की 1 लक्ष स्मरण होते. आणि 50 गाठ्या झाल्या तर अर्ध लक्ष स्मरण होते. म्हणून जास्तीत जास्त आपल्याला म्हणजे या वाचेने पवित्र वाचा होती, देह पवित्र होते, शरीर पवित्र होते. परमेश्वराचं नाम घेतल्याने, ईश्वराचं चिंतन केल्याने परमेश्वराचा साक्षात्कार आपल्या जवळ होतो आणि ईश्वराची कृपादृष्टी आपल्यावर राहते. म्हणून हे अशा प्रकारे हे स्मरण करणं हे आपलं काम आहे. आणि हे सर्वांनी करायला पाहिजे. ज्याने होती त्यांनी करायला पाहिजे. याला काही द्यायचं नाही, घ्यायचं नाही. आणि छोटा करू शकतो, मोठा करू शकतो, पुन्हा घरी करू शकतो, वावरात करू शकतो, दारी करू शकतो, कुठेही तुम्ही प्रवासात असाल तिथं स्मरण करू शकता. फक्त घरी जर असाल तर विधीपूर्वक देवपूजा सकाळी करावी आणि देवपूजा करून देवाला आरती ओवाळावी, उदबत्ती धूप दाखवावा. आणि होत असेल तर आपल्याला एखाद्या स्तोत्राचं पारायण त्या ठिकाणी करावं. म्हणजे स्मरण विधी करत असताना एक स्मरणच करलं असं नाही, त्याला जे विधी आपल्याला प्राप्त झालेले आहेत ते विधी सुद्धा आपण करायचे आहे. म्हणून पारायणाचा विधी त्याच्यामध्ये आहे, दंडवताचा विधी त्याच्यामध्ये आहे,
आणि परमेश्वर चिंतनाचा विधी त्याच्यामध्ये आहे. परमार्गामध्ये जर असाल तर सेवा दस्याचा विधी सुद्धा त्याच्यामध्ये आहे. म्हणजे हे सर्व स्मरणाने होते आणि स्मरणाने आपल्याला परमेश्वरावर दृढ भावना निर्माण होते. म्हणजे परमेश्वराची भक्ती आपल्या हातून ईश्वर करून घेतो. आज एक विधी आचरला, उद्या दुसरा विधी आचरण्याची आपल्याला स्फूर्ती येते, मनामध्ये उत्पन्न होतं. म्हणून अशा प्रकारे परमेश्वर हा आपल्याला स्मरणातून समजून घ्यायचा आहे आणि हे आपल्या भल्यासाठीच आहे. जीवाच्या भल्यासाठी परमेश्वराने अवतार धारण केला आणि अवतार धारण करून आम्हाला हे तत्वज्ञान सांगितलं. त्या परमेश्वराचे या जीवावर, या मानव जातीवर केवढे उपकार आहेत. म्हणून बंधूंनो, अशा प्रकारे आपण हा स्मरणविधी सोहळा समजून घेतला आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यावर अंमल करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि असे व्हिडिओ या माध्यमातून आपल्याला या नवरात्रामध्ये चालू ठेवायचे आहेत. म्हणून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येणार आहेत. आपण त्याच्यावर म्हणजे त्या स्मरणाचा उपयोग करा, चिंतनाचा उपयोग करा. आणि आपल्याला काय समजलं, आपल्याला काही प्रश्न उपस्थित झाला किंवा आपल्यापाशी काही अज्ञानत्व असेल तर ते तुम्ही कमेंट करून विचारू शकता. बाबा हे आम्हाला समजत नाही, याच्यावर कसं आहे, काय आहे. म्हणजे तुम्ही जर विचारले तर आम्हाला सांगण्याची स्फूर्ती चढते आणि आम्हाला म्हणजे काय कमी आहे, कोणती गोष्ट आपण सांगितली नाही, त्याच्यावर बी आपल्याला विचार करता येते. म्हणून कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. दंडवत प्रणाम एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.